आणि आता 100 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। मुंबईतील प्रवेश करणाऱ्या 5ही टोल नाक्यांवर हलक्या मोटार वाहनांना संपूर्ण टोल माफी। वाशी, दहिसर, मुलुंड, आनंदनगर, ऐरोली या टोल नाक्यांवर टोल माफी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्य मंत्रिमंडळामध्ये ही मोठी घोषणा। आज रात्री 12 वाजल्यापासून अंमलबजावणी होणार आहे। कारने प्रवास करणाऱ्या लाखो सामान्यांना दिलासा मिळणार। टोल माफीच्या निर्णयामुळे वेळ आणि इंधन वाचणार। तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये केलेल्या विकास कामांची जनता पोचपावती देईल, एकनाथ शिंदेंचे वक्तव्य। बाबा सिद्दीकींच्या हत्येकरांना एकालाही सोडणार नाही, सर्वांना फासावर चढवणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। किमान मुंबईकर टोलमुक्त झाला आणि आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं। MMR परिसरामध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांचे अभिनंदन आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं खूप खूप अभिनंदन। टोल माफीच्या निर्णयानंतर राज ठाकरेंची पोस्ट। राज ठाकरेंमुळे महाराष्ट्राला आजचा दिवस पाहायला मिळाला। टोल माफीनंतर मनसेच्या अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया। तर मुलुंड टोल नाक्यावर पेढे वाटत आनंद साजरा। धारावी पुनर्विकासासाठी कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय। मुंबईतील आणखी 125 एकर जागा देण्याचा निर्णय। देवनार डम्पिंग ग्राउंडची जागा देण्याचा निर्णय झालाय। किल्लारीचे शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ। पुणे मेट्रो टप्पा 2 मधील रेल्वे मार्गिकांच्या कामांना मान्यता। आगरी समाजासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय। राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना शहरी ही 2.0 राबवणार। राज्यातील 2 मोठ्या नदी जोड प्रकल्पांना मंजुरी। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दमण गंगा गोदावरी या नदी जोड प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी आता 868 कोटी रुपयांचा निधी। पालकमंत्री दादा भुसे यांची माहिती। महाराष्ट्र कौशल्य विकास युनिव्हर्सिटीला रतन टाटांचं नाव। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती। मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांना विक्रम करायचा आहे। आज संध्याकाळपर्यंत कॅबिनेट बैठकीत 10,000 निर्णय घेतील। संजय राऊतांचा सरकारला टोला, तर शिंदेंचं सरकार म्हणजे कलंक। फडणवीसांसारखा गृहमंत्री म्हणजे राज्याला लाज, राऊतांचा घणाघात। रोज मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊन राज्याची चेष्टा बाहेर टिंगलटवाळी करतायत, राऊतांची टीका। तर प्रत्येक जातीचं महामंडळ, पैसे कुठे आहेत, राऊतांचा महायुती सरकारला सवाल। नवी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची उद्या बैठक। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, JP नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन। विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या नावावर अंतिम निर्णय होणार। भाजप कोर कमिटीच्या बैठकीत पहिल्या यादीतील उमेदवारांची नावं निश्चित झाली आहेत, सूत्रांची माहिती आहे। राज्यातील प्रमुख नेत्यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक। राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपताच देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील दिल्लीकडे रवाना। भाजप उमेदवारांच्या यादीवर शिक्कामोर्तब होणार। पूर्व नागपूर आणि नागपूर दक्षिण आणि पश्चिम मतदारसंघ आम्ही मागितलाय। पक्षानं आदेश दिल्यास मी देवेंद्र फडणवीसांविरोधात नागपूर दक्षिण पश्चिम या मतदारसंघामधून लढणार आहे, अनिल देशमुखांचं हे विधान। राज्यातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीमध्ये राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बैठक सुरू। काँग्रेसच्या जाहीरनाम्यासह शेतकऱ्यांचं 3 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्याबाबत चर्चा। कृषी समृद्धी शेतकरी सन्मान योजनेचा जाहीरनाम्यात उल्लेख। शरद पवारांना ठाकरेंना सीएम पदाचा चेहरा जाहीर करायचा नाहीये, सीएम पदाचा चेहरा करा म्हणून ठाकरे गल्ली ते दिल्लीपर्यंत फिरले। मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। राज्य सरकार राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा निर्णय घेण्याची शक्यता। प्रकरण कोर्टात असतानाही असंवैधानिक सरकार कोर्टाचा अवमान करेल, नाना पटोलेंची टीका। दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक निंबाळकरांचा आज पवार गटात प्रवेश। दीपक चव्हाण साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष, तर संजीवराजे हे तुतारी हाती घेणार। फलटणचा राजगेट शरद पवारांसोबत एकत्र आल्यास आमचा उमेदवार 40,000च्या फरकानं जिंकेल, विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांचं वक्तव्य। शेकापचे जयंत पाटलांकडून शरद पवारांची भेट। रायगडच्या पारंपरिक 4 जागा आम्हाला मिळाव्यात, तर प्रागतिक आघाडीकडून 20 ते 22 जागांची मागणी। शेकापच्या जयंत पाटलांचं वक्तव्य। मुख्यमंत्री शिंदेंकडून आशिष जयस्वालांची उमेदवारी जाहीर। आशिष जयस्वाल रामटेकचे विद्यमान अपक्ष आमदार, मी मुख्यमंत्र्यांसोबतच होतो म्हणून त्यांनी उमेदवारी दिली, जयस्वाल यांचं वक्तव्य। इंदापूरच्या काँग्रेस भवनवरून नवा वाद। काँग्रेस भवनचा हर्षवर्धन पाटलांकडे ताबा। काँग्रेस भवन पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी देऊ नये, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांची शरद पवारांकडे मागणी। शिरूर हवेलीचे ठाकरेगडाचे जिल्हाध्यक्ष माऊली कटके लवकरच अजितदादा गटात प्रवेश करणार। पवार गटाचे आमदार अशोक पवारांविरोधात शिरूरमधून लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। शिरूर हवेलीमधील राजकीय गणित बदलण्यास सुरुवात।
उद्धव ठाकरेंनी चर्चेसाठी बोलावलं होतं. आम्ही महाविकास आघाडीसोबत यावं अशी पवारांचीही इच्छा. पण लोकसभेत जे झालं ते पुन्हा होऊ नये. फक्त पाठिंबा देणार नाही, सन्मानानं सोबत घ्यावं. रविकांत तुपकर यांचं वक्तव्य. लाडकी बहिणीविरोधात मी कुठे बोललो, फडणवीसांनी सिद्ध करावं. अन्यथा संविधान चौकात उठाबशा मारण्यास तयार रहा. फडणवीसांच्या आरोपांनंतर सुनील केदार यांचं आव्हान. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव 19 ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर. मालेगाव विधानसभेतील कार्यक्रमाला अखिलेश यादव हजेरी लावणार. विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष महाराष्ट्रात जवळपास 18 जागा लढण्याची शक्यता आहे. अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागायला हवा होता. एक फूल दोन हाफ सिंघम असताना त्यांचा एक सहकाऱ्यांची हत्या झाली आणि त्याच सरकारमध्ये तुम्ही बसलात. संजय राऊतांची टीका. तर निषेध व्यक्त करण्यापलीकडे अजित पवारांनी काय केलं, राऊतांचा खोचक सवाल. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील फरार आरोपी झिशान अख्तर बिश्नोई गँगचा सक्रिय मेंबर. महाराष्ट्रातील बिश्नोई टोळीमधील सदस्य सौरभ महाकाळचा निकटवर्ती असल्याची माहिती आहे. हत्येची सुपारी कोणी दिली, पोलिसांकडून शोध सुरू आहे. बाबा सिद्दीकींची हत्या करणारा धर्मराज कश्यप अल्पवयीन नाही, ऑसिफिकेशन टेस्ट नंतर सिद्ध झालाय. धर्मराज कश्यपनं स्वतःचं वय 17 असल्याचा कोर्टात केला होता दावा. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण आरोपींकडून आधी स्मोक बॉम्बचा वापर, प्लॅननुसार स्मोक बॉम्ब फोडून आधी धूर केला आणि मग गोळीबार केल्याची माहिती. आरोपी शिवकुमार हा सर्वात आधी गोळीबार करत होता, चौकशीतून समोर. वारंवार प्रयत्न करूनही मुंबई पोलिसांना लॉरेन्स बिश्नोईची पोलीस कोठडी मिळेना. केंद्रीय गृह विभागाच्या आदेशानुसार लॉरेन्सला एका तुरुंगातून दुसरीकडे हलवण्यात प्रतिबंध. सलमान खानशी संबंधित असणाऱ्यांची सुरक्षा सरकारनं वाढवावी. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी. पुण्यातून अटक केलेल्या प्रवीण लोणकरला आज कोर्टात हजर करणार. फेसबुकवर बिश्नोई गँगकडून पोस्ट टाकून अकोल्यातल्या अकोटमधील शुभम लोणकरच्या नावे असलेल्या हँडलरनं स्वीकारली होती जबाबदारी. बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्गे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश. एक आरोपी अटकेत, 2 आरोपींचा शोध सुरू. बुलढाण्याच्या मलकापूर आणि मोताळा तालुक्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. शहरामध्ये पाणी शिरल्यानं अनेक घरांसह दुकानांचं नुकसान. बुलढाण्याच्या मलकापूर शहरातील अनेक भागात बाळगंगा नदीचं पाणी शिरलेलं आहे. नदीकाठावरील घरांचं नुकसान भरपाई देण्याची नागरिकांची आहे मागणी. बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, शेतीचं प्रचंड नुकसान. पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी.